संत। आज मी तुम्हाला आंबा आणि नारळाची वडी दाखवणार आहे। तशी ही पारंपरिक रेसिपी आहे, आपण प्रत्येक जण करतोच, पण मी थोडं त्याच्यासाठी जास्त खुसखुशीतपणा यावा म्हणून काही वेगळे त्याच्यात पदार्थही घालणार आहे। बघूयात आपण। या वड्या करायला आपल्याला मग साहित्य लागणार आहे। हा 2 वाट्या मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलंय। माझ्याकडे आज ताजं नारळ तेवढं नव्हतं, ताजं नारळ घेतलं तरी पण चालतं, पण त्याने कदाचित वडी जास्त टिकत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो डेसिकेटेड कोकोनट वापरते। त्याच्यानंतर ही मिल्क पावडर आपण घेतलेली आहे। 2 वाट्या साखर घेतली आहे। ही साखर मी 2 वाट्या घेऊन ठेवली आहे, कदाचित एवढी लागणार नाही, ती जशी लागेल तशी आपण घालणार आहोत। हे साय असलेलं दूध म्हणजे साईचं घट्टसर दूध मी केलेलं आहे, मिळून यावे सगळे पदार्थ म्हणून। आणि हे गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप आहेत आणि किंचित आपल्याला 1 चमचाभर तूप लागणार आहे। हे दूध आणि साय जी मी घेतली आहे ना, ही केवळ हे सगळे पदार्थ मिळून यावेत म्हणून घेतलेली, आपण मिक्सरला ते लावणार आहोत म्हणून। त्याच्यामुळे जर साईचं दूध तुमच्याकडे नसेल तर नुसतं ताजं आपलं रोजचं दूध चालेल, किंवा अमूलचं फ्रेश क्रीम वगैरे असेल तर ते जरी त्याचा जरी वापर याच्यात तुम्ही केला तरी पण चालणार आहे। आंब्याचा रस, डेसिकेटेड कोकोनट आणि हे साईवालं जे दूध मी काढून ठेवलं होतं ते असं सगळं छान मिक्सरला फिरवून एकजीव करून घेऊयात। हे सगळं आपण छान फिरवून घेतलंय, अगदी मऊसूत असं त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण वडी करायला सुरुवात करूयात। थोडं जाड बुडाचं पातेलं किंवा कढई आपण घ्यायची आहे। किंचित फक्त लागू नये एवढ्यासाठी तूप घालायचं, अगदी 1 चमचाभर सुद्धा भरपूर होतं। आता हे असं मिश्रण हलवत राहायचंय। वड्या करतोय आपण, त्याच्यामुळे बराच वेळ त्याला लागतो। एक 10 ते 15 मिनिटं अशी मी हलवत राहणार आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये पुढचं काय साखर वगैरे असते ते घालूया। मिश्रण हलवताना गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे, कारण जरा थोडासा तो मोठा झाला तर ते खाली लागण्याची भीती असते। 5 मिनिटं झाली आहेत, मी हे हलवतेय। आता हे मिश्रण चांगल्यापैकी गरम झालंय, मग आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया। काय होतं, आधीच जर साखर घातली ना तर काही वेळेला तो असा दाणा दाणा दाताखाली येऊ शकतो। आता मी साधारण 2 वाट्या साखर आपण काढून ठेवलेली आहे, पण आंब्याचा जसा गोडवा असेल त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं त्याचं साखरेचं प्रमाण ऍडजस्ट करावं लागतं। माझा आंबा तसा चांगल्यापैकी गोड होता। 2 वाटीपैकी मी आता 1.5 वाटी साखर फक्त घालतेय आणि मग अंदाज घेऊन पुढची घालायची का नाही ते ठरवणार। आता साखर घातल्यावरती हे पटकन पातळ होणार, त्याच्यामुळे थोडं शांततेने हलवलं तरी या स्टेजला चालू शकतं। आपण जेव्हा मगाशी मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण घेतलं ना, तर तेव्हा सुद्धा आपण साखर घालू शकतो, पण काय होतं त्याने थोडा असा काळपट रंग येतो, असा पिवळाशार रंग येत नाही। त्याच्यामुळे मी स्वतः तेव्हा साखर न घालता नंतर कढईमध्ये साखर घालत असते। हे मिश्रण आता बघा बऱ्यापैकी घट्ट होत चाललेलं आहे। मी चाखून पाहिलं तर असं वाटतंय की त्याच्यामध्ये अजून साखरेची गरज आहे, त्याच्यामुळे हे 1/2 वाटी साखर जी मी मागे वगळून ठेवली होती ती पण आता मी पुन्हा त्याच्यामध्ये घालते। एक 5 मिनिटं पुन्हा हे मिश्रण असंच आपल्याला ढवळत राहायचंय। हे आता साईड तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, हे मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये आपला पुढला इन्ग्रेडियंट घालणार आहे, तो म्हणजे मिल्क पावडर। मिल्क पावडरने काय होतं, वडी छान खुटखुटीत होते आणि खायला छान, म्हणजे म्हातारा माणूस सुद्धा खाऊ शकतो। कडकपणा जो असतो वडीचा तो मिल्क पावडरने कमी होतो। मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की मिल्क पावडर घातल्यानंतर सातत्याने हलवत राहायचंय, कारण मिल्क पावडर घातल्यावर मिश्रण खाली लागण्याचं प्रमाण वाढतं, लगेच लागतं ते। आता ही अशा पद्धतीने डायरेक्टली पण तुम्ही घालू शकता, किंवा थोड्याशा दुधामध्ये मिल्क पावडर पुन्हा 1-2 चमचा दुधामध्ये मिसळून त्याची पेस्ट करूनही घालू शकता। पण पुन्हा दूध घातलं तर ते जास्त पातळ होईल म्हणून मी आता दूध घालत नाहीये। आणि मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे मिल्क पावडर छान पटकन ऍब्सॉर्ब होणार आहे, त्याच्या काही अशा गुठळ्या वगैरे राहत नाही। 5 ते 7 मिनिटं ऍटलिस्ट आपल्याला हे हलवायचं आहे। हे बघा आता हे मिश्रण चांगलं व्हायला लागलंय, कडा सुटायला लागलेल्या आहेत आपल्याला दिसत आहे।
आता या वेळेला ना हे मगाशी मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट बाजूला काढून ठेवलं होतं, हे मी आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्याचं कारण म्हणजे ना, आपण मागचं मगाशी आधी हे नारळ होतं ते आपण मिक्सरला काढून घेतलं, त्याच्यामुळे ते मिश्रणात असं एकजीव झालंय. आत्ता आपण हे जे खोबरं टाकणार आहे ना, हे थोडं असं तसंच तसं राहील आणि ते वडी खाताना ते खूप छान लागतं. त्याच्यामुळे मी असं थोडंसं वेगळं काढलेलं आहे आणि आता या स्टेजला ते मिक्स करते आहे. आता साधारण अजून 2 ते 5 मिनटं आपण हे हलवलं मिश्रण की वडी तयार होईल. हे बघा, आता हे जवळपास आपल्या वड्या झालेल्याच आहेत. पूर्ण ते मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे आणि त्याला थोडा घट्टपणा म्हणजे मला हलवताना जाणवतंय की मिश्रण घट्ट घट्ट होत चाललंय. आता मी गॅस बंद करून थोड्या वेळ ते तसंच ठेवणार आणि थोडं थंड झालं की मग वड्या सेट करायला ठेवणार आहे. आपण मगाशी हे मिश्रण गॅस बंद करून ठेवलं, त्याला साधारण 10 ते 15 मिनिटं आता झालेली आहेत. हे बघा, हे पूर्ण असा गोळा त्याचा तयार झालाय. आता मी काय करणार, हाताला थोडंसं तूप लावून हा गोळा प्लेटमध्ये सेट करणार आहे. थोडंसं प्लेटलाही तूप लाव, तशी खूप गरज नाही आहे कारण ते छान झालेलं आहे, पण ही काचेची प्लेट मी घेतली आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला मी प्लेटलाही तूप लावते आहे, थोडं हाताला ग्रीस करून घेते आणि आता मी या वड्या सेट करणार आहे. ते अजून उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडा हात माझा भाजतो आहे, पण गरम गरम केल्यावरतीच त्याला छान सेट होणार आहेत त्या. हे आता बघा आंब्याचे दिवस आहेत आणि किती त्याला म्हणजे आपण देऊ तसा आकार या वडीला पडतो आहे, त्याच्यामुळे मी याला आंब्याच्याच आकारामध्ये आता सेट करते. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने ट्रेमध्ये सेट करूच शकणार आहे, हे जस्ट एक छोटासा ट्विस्ट म्हणून, बाकी काही नाही. इतक्या सॉफ्ट आणि छान होतात या की तुम्हाला पाहिजे तो आकार, एखाद्या वेळेला तुम्हाला रुखवत वगैरे लग्नाचं तयार करायचं असेल तर त्या वरवधूची नावं वगैरे कोणत्याही गोष्टी तुम्ही याने तयार करू शकता. आता हा माझं काही ड्रॉइंग फारसं चांगलं नाही, मला जसा देता आला तसा आकार मी दिला आहे. याला आता गार्निशिंगसाठी आपण वरून थोडे बदामाचे काप लावूयात. आपल्या वड्या थापून झाल्या आहेत. तर कढईला लागलेला थोडासा जो भाग होता त्याचा मी एक गोळा काढून घेतला आहे. त्याचा हा बघा असा हा आपण काला जाम वगैरे कसा असतो तशा आकाराचा हा मी रोल केला आहे आणि हा असा डेसिकेटेड कोकोनटमध्ये जर घोळवला तर बघा काय सुंदर रंग आणि हे दिसतो. एक वडीपेक्षा जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल पार्टी डिश म्हणून तर हे एक व्हेरिएशन सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. हे बघा, आता ह्या वड्या आपण मगाशी थापल्या त्याला 5-6 तास झाले. हा आपण एक गोल ठेवलेला होता तो तर इतका सुंदर छान खुटखुटीत ज्याला म्हणतो तशा झाल्या. या वड्यांना मी कट करून घेतलेलं आहे, त्यातली एक आपण आता काढून बघूया. थोडा आंब्याचा आकार आपण दिल्यामुळे सगळ्या वड्या आपल्या चौकोनी निघणार नाहीत, थोडं साईडचं आपल्याला बाजूला करावं लागेल. तुम्ही वड्यांच्या ट्रेमध्ये जर थापलं तर जास्ती चांगल्या आकारात निघू शकतात. तर सहज सगळ्या त्या निघून येत आहेत, काहीच त्याला अडचण येत नाहीये. आणि मुख्य म्हणजे खूप अशा ज्याला आपण भगराळ म्हणतो, हातात घेतल्यावरती तुटेल किंवा वयस्कर माणसाला खाता येणार नाही अशी त्याची हे टेक्स्चर नाही झालेलं आहे. मौसूत वडी आहे, किती म्हणजे दात असलेल्या नसलेल्या माणसाला जरी तुम्ही दिलं तरी तो व्यवस्थित खाऊ शकणार. हे सगळं ॲक्च्युली मिल्क पावडरमुळे होतं. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही झटपट होणारी आंबा वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली आंबा नारळ वडी एकदम तयार आहे, तुम्ही नक्की करून पहा, खूप आवडेल तुम्हाला.